घडामध्ये सुद्धा खूप मोठं व्हेरिएशन दिसून येत आहे। बाग फुटतानाच मागे पुढे फुटत आहे। तर अशा अनेक समस्यांना आज शेतकरी तोंड देतोय मित्रांनो। आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, शेती आणि शेतकरी यांचा घनिष्ठ संबंध हा सगळं काही अवलंबून आहे तुमच्या मातीवरती, तुमच्या वातावरणावरती आणि आजूबाजूच्या परिसरावरती। आणि जे काही कष्ट तुम्ही घेणार आहे शेतीमध्ये त्याचाच फळ तुम्हाला पुढे चालून मिळणार असते। आपल्याला आज दिसत आहे की आपला घड प्रॉपर निघत नाही आहे, घड जिरतो आहे, व्हेरिएशन दिसतो आहे आणि फुटताना मागे पुढे फुटत असताना या ठिकाणी कमकुवत घड दिसत आहे। याचं कारण आजचा नाही आहे, तुम्ही जे काही एप्रिल प्रूनिंग मध्ये काम केलेलं आहे त्याच्यावरती आहे। परंतु या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते की या वर्षी 1 मे पासूनच, जवळपास 1 ते 6 मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे जो काही प्रॉपर झाडाला वेळ मिळायला पाहिजे होतं सूर्यग्रहण करायला, तर ते अजिबात मिळालेलं नाही। त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रक्रिया ही घडूनच आलेली नाही आणि त्यामुळेच आपण जरी आपले बाग हिरवेगार दिसत असेल तर त्यामध्ये असं म्हणता येईल की नत्राचं प्रमाण तर जास्त वाढलेलाच होता, परंतु जो काही गर्भधारणेसाठी लागणारा तुमचा अन्न ग्रहण करून या ठिकाणी जो काही झाड स्टोअर करत असतो आपल्या वेलीमध्ये, तर ते प्रॉपर झालेलं नसल्यामुळे त्याचाच इम्पॅक्ट, त्याचाच प्रभाव आज तुम्हाला बागेवरती दिसतोय मित्रांनो। आणि आज तुम्ही किती खर्च करत असाल तरी, मेहनत करत असाल तरी पाहिजे तसा रिझल्ट न मिळण्यामागचा तो एक कारण आहे। असो, तर आज मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगू इच्छितो की या बागेवरती एक चमत्कारी स्प्रे गेलेला आहे। मी चमत्कारी का बोलतो आहे, तर हाच स्प्रे आपण टोमॅटोवरती घेतल्यानं अप्रतिम रिझल्ट मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून त्याची प्रतिक्रिया घेतल्यानंतर आपल्याला ते कळालेलं आहे। परंतु तेच स्प्रे आज बागेवरती आपण दिलेलो आहे आणि तो म्हणजे पिकेमोर आणि इनोव्हाकॅल। मित्रांनो, पिकेमोर हा फॉस्फरस, पोटॅश आणि बोरॉन कॉम्प्लेक्स ऑक्साईड स्वरूपातील आहे आणि इनोव्हाकॅल हे कॅल्शियम स्वरूपातील आहे। यामध्ये कॅल्शियम हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, परंतु आणि विशेष म्हणजे हा स्प्रे आपण बागेला देत असताना आपल्याला काय फायदे होणार आहे, तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घड न जिरता या ठिकाणी घडाची स्ट्रॉंग निर्मिती होणार आहे मित्रांनो। त्यासोबतच घड गोळी न पडता, गळ न होता या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग होऊन पुढे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मोठ्या घडामध्ये दिसणार आहे मित्रांनो। तर याची जे वापरण्याची अवस्था आहे ती आहे मित्रांनो 12 ते 14व्या दिवशी, आणि या दिवसामध्ये आपण टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा रिझल्ट मिळणार आहे। अनेक स्प्रे आपण घेत असता पोंगा अवस्थेमध्ये असेल किंवा या 2-3 दिवसामध्ये घडाची निर्मिती चांगली व्हावी, घड जिरू नये, घड स्ट्रॉंग व्हावं यासाठी, तर त्यामध्ये हा एक स्प्रे नक्कीच आपल्याला ठेवायचा मित्रांनो। कारण या स्प्रे मध्ये आहे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅश, बोरॉन हे कॉम्प्लेक्स, आणि म्हणून चारही मॉलिक्यूल ऍट अ टाइम जाणार आहे। या ठिकाणी कॅल्शियम गेल्याने तुमच्या घडाची जी काही निर्मिती आहे, जे काही गळ होणार आहे ते गळ थांबवण्यासाठी, घडाला एक आकार देण्यासाठी या ठिकाणी काम करणार आहे। तुमचं बोरॉन, फॉस्फरस आणि पोटॅश या ठिकाणी प्रॉपर निर्मिती, म्हणजे ज्याला आपण गर्भधारणा ही अवस्था म्हणू शकतो, तर प्रॉपर निर्मिती करून त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने जर आपण नक्कीच एक स्प्रे काढला तर याचा फायदा तुम्हाला होणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायची आहे मित्रांनो। थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।